आज मी शेअर करते तुमच्यासोबत चिवड्याची रेसिपी। तर चिवडा बनवण्यासाठी आम्ही इथे 1.5 किलो मुरमुरे घेतलेत आणि ते मुरमुरे थोडा दिवस झालेले होते आणून, त्यामुळे मी गरम करायला ठेवलेले आहेत। शेगडीवरती मोठ्या जाड पातेल्यामध्ये गरम करून घेते आहे आणि इकडे फोडणीची तयारी चालू आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खोबरं घेतलंय, खोबऱ्याचा गोल्डन असा कलर येऊ द्यायचा आहे आणि बाकी काय काय घेतलंय ते दाखवते तुम्हाला। कढीपत्ता, डाळे, लसूण घेतलाय भरपूर, हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि इथं शेंगदाणे घेतलेत आणि तिखट, मीठ आणि चिवड्याचा मसाला, सोबतच कोथिंबीर भरपूर अशी कट करून घ्यायची आपल्याला। मुरमुरे इकडे गरम झाले छान आणि इकडे फोडणीची तयारी चालू आहे। तर खोबरं आपलं छान असं भाजलंय, खोबरं मी काढून घेते आणि याला बघा सोनेरी असा छान रंग आलाय। पूर्ण काळंही करायचं नाही आहे आणि कच्चंही नाही ठेवायचं आपल्याला, हे खोबरं खायला छान लागतं। त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेत तळायला, छान असे शेंगदाणे तेलामध्ये मस्त तळून घेतलेत। चिवडा भरपूर करायचा असल्यामुळे शेंगदाणे भरपूर घेतलेले आहेत। तर शेंगदाणे असे छान खायला थोडासा असा भाजल्यासारखा लागतो, एक खाऊन बघायचा आणि नंतर काढायचे शेंगदाणे। तर छान तळले गेलेत शेंगदाणे काढून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे, आता माझ्याकडं हा मकेचा चिवडा होता जो तळून घ्यावा लागतो, हा सुद्धा मी मुरमुऱ्यामध्ये टाकण्यासाठी तळते भरपूर असा। तर त्यानंतर आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे, तेलामध्ये टाकला। आता इथं तेलामध्ये कढीपत्ता टाकताना काळजी घ्यायची आहे, उडतं तेल माझ्यासुद्धा अंगावरती उडलं, लक्षात नाही येत आपल्या पटकन। छान कढीपत्ता तळून घेतला, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून छान तळून घेतला आणि चिवड्यावरती टाकल्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली तेलामध्ये टाकून घेतली, छान खुसखुशीत होईपर्यंत कोथिंबीर तळून घेतली। आता चिवड्यामध्ये आपण सगळं टाकणार आहोत। सर्वात पहिले मी डाळे टाकून घेतले, त्यानंतर आपण टाकणार आहोत हे जे सगळं तळलेलं जे आपण एका भांड्यामध्ये काढलं होतं तेही सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी हे मुरमुऱ्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती फोडणी द्यायची। फोडणीसाठी काय काय मसाले लागले ते सांगतेच, त्या अगोदर आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया। इथं मी फोडणीसाठी बघा मीठ चवीनुसार आणि ह्याचा चिवड्याचा मसाला घेतला आहे, काळं तिखट, अंबारी लाल तिखट आणि जिरे घेतलेत फोडणीसाठी आणि हळद भरपूर वापरायचे म्हणजे चिवडा पिवळा छान होतो। तर तेलामध्ये इथं मी जिरे टाकले आणि हे सगळे मसाले टाकले। तर तेल बघा भरपूर घेतले कारण मुरमुरे भरपूर आहेत। छान मसाल्याची फोडणी द्यायची, हे तेलामध्ये मसाले टाकले की गॅस बंद करायचा म्हणजे फोडणी छान बसते आणि मसाले छान भाजले जातात। एक 30 सेकंद फक्त आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला ही फोडणी आपल्या मुरमुऱ्यांवरती ओतून घ्यायची। तर मुरमुरे आपले कुरकुरीत अगोदरच छान खुसखुशीत झालेत आणि सगळं आपण ह्याच्यामध्ये अगोदर मिक्स करून घेतलं आहे। आता वरून फोडणी टाकली ना की खूप छान स्वाद येतो आणि कुरकुरीत तर भयानक कुरकुरीत लागतो आपला चिवडा। छान मिक्स करून घ्यायचं। आता हे खूप मोठं पातेलं असल्यामुळे मी आणि आई दोघी मिक्स करतोय, पण सगळं मिक्सच नाही होत आहे, मग मी पातेलं उचलून छान मिक्स केलं। सगळं असं मस्त मिक्स झाल्यानंतर आपले मुरमुरे खायला तयार आहेत। चला तर पटकन मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये। आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून तुम्ही केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आपले मुरमुरे खायला सुंदर असे तयार आहेत। चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।